आजोबांनी श्री गुरुचरित्राचा 13वा अध्याय उघडला. प्रयागमध्ये माधव सरस्वतींना दीक्षा दिल्यानंतर श्री गुरु आपल्या शिष्यांसह दक्षिण दिशेला निघाले. ज्या मातीने त्यांना जन्म दिला त्या कारंजा नगरीकडे श्री गुरूंची पावलं वळली. आजोबा, श्री गुरु संन्यास घेऊन तीर्थयात्रेला गेले होते. मग ते पुन्हा आपल्या घरी का आले आणि त्यांच्या आईबाबांना त्यांना पाहून कसं वाटलं असेल? बाळा, देव जरी संन्यासी झाले तरी भक्तांच्या ओढीने ते परत येतातच. श्री गुरु आपल्या 7 मुख्य शिष्यांसह बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र, माधव सरस्वती, सदानंद, ज्ञानज्योती आणि स्वतः सिद्ध मुनी यांच्यासह कारंजा नगरात पोहोचले. तिथे त्यांनी आपल्या आई वडिलांना आणि भावांना दर्शन दिलं. अंबा भवानीला श्रीगुरूंमध्ये साक्षात दत्तात्रेय दिसले. श्रीगुरूंनी आशीर्वाद दिला की ज्यांच्या कुळात संन्यासी जन्माला येतो त्यांच्या 42 पिढ्यांचा उद्धार होतो. बाळा, श्रीगुरु कारंजावरून नाशिक क्षेत्राला आले. तिथे साक्षात गंगा गौतमी रूपाने अवतरलीये. तुला आठवतंय का, आपण आपल्या मागच्या 12व्या महाशिवरात्र या सीझन मध्ये पाहिलं होतं की गंगेचा प्रचंड वेग पेलण्यासाठी महादेवांनी तिला आपल्या जटेत स्थान दिलं होतं. हो आजोबा, मला चांगलं आठवतंय. गंगेचा अहंकार तोडण्यासाठी महादेवांनी तिला आपल्या केसात अडकवलं होतं. पण आजोबा, ती गंगा महादेवांच्या जटेतून नाशिकला कशी काय आली? बाळा, हेच तर श्री गुरुचरित्राच्या या 13व्या अध्यायात सांगितलं आहे. जेव्हा पृथ्वीवर दुष्काळ पडला होता तेव्हा गौतम ऋषींनी सर्व जगाच्या कल्याणासाठी महादेवांची घोर तपश्चर्या केली. महादेवांनी प्रसन्न होऊन आपल्या जटेतून गंगेची एक धार पृथ्वीवर सोडली. तीच ही गौतमी म्हणजे आपली गोदावरी. श्रीगुरूंनी या पवित्र गोदावरीची तटाक यात्रा केली आणि भक्तांचा उद्धार केला. या प्रवासात ते वासर ब्रह्मेश्वर नावाच्या तीर्थक्षेत्री आले. तिथे त्यांना एक ब्राह्मण दिसला जो पोटाच्या भीषण वेदनेने उदरव्याधीत जमिनीवर लोळत होता. त्या ब्राह्मणाचं अन्नाशी जणू वैर झालं होतं. त्याने काहीही खाल्लं की त्याचं पोट इतकं दुखायचं की त्याला मरण बरं वाटायचं. तो महिना उपवास करायचा. कंटाळून तो ब्राह्मण गंगेत जीव द्यायला निघाला होता. तो म्हणाला, मी पूर्वजन्मी ब्राह्मणांचा अपमान केला असेल किंवा अतिथीला अन्न दिलं नसेल म्हणून मला ही शिक्षा मिळतेय. मग त्याने खरोखर गंगेत उडी मारली का? नाही बाळा, श्री गुरूंनी त्याला आपल्या जवळ बोलावले आणि म्हणाले, आत्महत्या हा महापाप आहे. घाबरू नकोस, तुझी व्याधी आता गेली आहे. तू भरपूर जेवण कर. त्याच वेळी तिथे सायनदेव नावाचा एक ब्राह्मण आला जो यवनांची मुघलांची सेवा करायचा. श्री गुरूंनी सायनदेवांना सांगितलं की या व्याधीग्रस्त ब्राह्मणाला घरी ने आणि त्याला मिष्ठान्न जेवायला घाल. पण आजोबा, अन्नाने तर त्याचं पोट दुखत होता ना, मग जेवायला कसं सांगितलं? सायनदेवही घाबरले. ते म्हणाले, स्वामी, हा ब्राह्मण महिनाभर उपवासी आहे. याला जेवण दिलं तर हा मरून जाईल. पण श्री गुरूंनी सांगितलं, काळजी नको. आज याला माशान्न, उडदाचे पदार्थ आणि क्षीरयुक्त भोजन दे. हेच त्याचं औषध आहे. सायनदेव आणि त्यांची पत्नी जाखाई यांनी श्री गुरूंची आणि त्या ब्राह्मणाची षोडशोपचार पूजा केली. रंगावली, पंचवर्ण चित्रे आणि सुगंधी फुलांनी घर सजवले. श्री गुरूंनी तिथे भोजन केले आणि त्यांच्या कृपेने तो व्याधीग्रस्त ब्राह्मण तृप्त होऊन जेवला. त्याच्या पोटाचं दुखणं एका क्षणात नाहीसं झालं. जसं सूर्याच्या प्रकाशाने अंधार जातो तसं श्रीगुरूंच्या दर्शनाने त्याचे रोग गेले. वाह, श्री गुरु तर खरोखर महान आहेत. पण आजोबा, तुम्ही सायनदेवांचं नाव घेतलं, ते पुढेही गोष्टीत येणार का? हो बाळा, सायनदेव हे श्रीगुरूंचे परम भक्त झाले. श्रीगुरूंनी त्यांना वर दिला की तुमची वंशोवंशी गुरुभक्ती वाढत राहील. पण सायनदेवावर पुढे कोणतं मोठं संकट ओढवलं आणि श्रीगुरूंनी त्यांना त्यातून कसं वाचवलं हे आपण पुढच्या भागात पाहूया. श्री गुरूंच्या एका कृपादृष्टीने असाध्य रोग दूर झाले. सायनदेवांच्या भक्तीने श्री गुरु प्रसन्न झाले होते. पण भक्तीची परीक्षा अजून बाकी होती. उद्या पाहूया भाग 4, सायनदेवाची परीक्षा. आजोबांच्या गोष्टी सीझन 13 मध्ये. श्री गुरुदेव दत्त.